नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI शब्दकोश, AI डिक्शनरी ही मालिका. आज आपण AI जगातील खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, समजून घेणार आहोत. लार्ज लँग्वेज मॉडेल LLM म्हणजे काय? ChatGPT सारखी जे टूल्स आहेत ते इतके स्मार्टपणे उत्तरं कशी देतात ते आपण पाहणार आहोत, अगदी सोप्या भाषेत. पण व्हिडिओत पुढे जाण्याआधी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, व्हिडिओला हाईप करा. चला तर मग सुरू करूया. LLM लार्ज लँग्वेज मॉडेल. चला तर पाहूया लार्ज लँग्वेज मॉडेल LLM म्हणजे काय. ChatGPT, कोपायलट किंवा गुगल जेमिनी आत्तापर्यंत तर तुम्ही वापरलंच असेल. हे जे टूल्स आहेत ते आपल्या प्रश्नांची उत्तरं कशी देतात, कोड कसे लिहून देतात, ईमेल कसे तयार करतात, त्यामागे असतं एक मॉडेल ज्याचं नाव आहे लार्ज लँग्वेज मॉडेल. लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे AIचा असा मॉडेल जो मोठ्या प्रमाणावरती मजकूर म्हणजे टेक्स्ट वाचून मानवी भाषेचा अर्थ समजून त्याची उत्तरं देतो. लार्ज म्हणजे मोठा, कारण हा मॉडेल लाखो कोट्यावधी शब्दांनी ट्रेन केलेला असतो. लँग्वेज मॉडेल म्हणजे भाषा समजून घेणारा, पुढचा शब्द प्रेडिक्ट करणारा मॉडेल. आता समजा तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं बेस्ट प्लेसेस टू व्हिजिट इन मुंबई, जर ते पूर्वीचं गुगल इंजिन असतं, साधं इंजिन असतं, तर ते काय करेल, ते तुम्हाला लिंक देईल. पण जर त्याने LLMला हे काम दिलं तर ते काय करेल, तर ते लिंक तर देईलच, पण त्याआधी तुम्हाला तो एक थेट आन्सर देईल, लाईक गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, एलिफंट केव्स असे उत्तरं तो स्वतःहून देईल, तो शब्द तयार करेल. याचाच अर्थ इथे तो काय करतो, फक्त काही कॉपी करत नाही, तर तुम्ही त्याला काय विचारत आहात त्या प्रश्नाचा अर्थ समजतो आणि त्यानुसार योग्य आणि सुसंगत असं उत्तर देतो. जसं एखादा विद्यार्थी पुस्तकं वाचून नवीन उत्तरं स्वतःच्या शब्दात लिहितो, त्याचप्रमाणे LLM काम करतं. आता थोडंसं तांत्रिक टेक्निकली समजून घेऊया. LLM हा एका प्रकारचा न्यूरल नेटवर्क असतो. विशेषतः तो ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर वापरतो. तो काय करतो, सेंटेन्समधला प्रत्येक शब्द नंबरमध्ये कन्वर्ट करतो, शब्दांमधील संबंध समजून घेतो आणि त्यानुसार पुढचा योग्य शब्द प्रेडिक्ट करतो. उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की भारताची राजधानी काय आहे, किंवा तुम्ही म्हटलात की भारताची राजधानी आहे, तो पुढचा शब्द लिहिल दिल्ली, असं तर प्रेडिक्ट करतो. आता तो फक्त एकच शब्द प्रेडिक्ट करत नाही, तर तो पूर्ण पॅरेग्राफ तयार करू शकतो. हे सगळं त्याला ट्रेनिंगच्या दरम्यान शिकवलं जातं, जिथे त्याला प्रचंड प्रमाणात टेक्स्टचा डेटा दिला जातो. आता तुम्ही विचार करा, जर LLM इतका शक्तिशाली आहे तर भविष्यात तो शिक्षण, नोकरी, बिझनेसमध्ये देखील काही बदल घडवून आणू शकतो. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. आता थोडक्यात सांगायचं झालं तर लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे मोठ्या प्रमाणावरती भाषेवरती ट्रेन केलेला AI मॉडेल, जो प्रश्न समजून मानवासारखी उत्तरं तयार करू शकतो. LLM टेक्स्ट डेटामधून कसा काय शिकतो हे पाहूया. LLM म्हणजे एक AI मॉडेल आहे जो लाखो कोट्यावधी सेंटेन्स वाचतो. जसं एखादा विद्यार्थी हजारो पुस्तकं वाचून त्यातल्या भाषेचा पॅटर्न समजून घेतो, तसेच LLM टेक्स्टमधील पॅटर्न समजतो. तो प्रत्येक सेंटेन्समधील शब्दांचा क्रम, शब्दांमधील संबंध आणि पुढचा शब्द काय असू शकतो हे शिकत जातो. समजा आपण लहानपणी ग्रामर शिकतो तेव्हा टीचर काय करते, टीचर आपल्याला एक सेंटेन्स देते, राम इज गोईंग टू, आणि मग आपण आपोआपच म्हणतो स्कूल. असं का? कारण आपणही अनेकदा ते ऐकलं असतं, गोईंग टू स्कूल. तसंच LLM शिकतो. त्याला सेंटेन्स दिलं जातं, द सन राईज इन, तो प्रेडिक्ट करतो ईस्ट, कारण ट्रेनिंगच्या दरम्यान त्याने लाखो वेळा हा पॅटर्न ओळखलेला असतो. आता थोडं टेक्निकल समजून घेऊया. LLM हे एक मोठं न्यूरल नेटवर्क असतं जे विशेषतः ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर वापरत असतं. त्यात लर्निंग प्रोसेसच्या 3 स्टेप्स असतात,
3 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो प्री ट्रेनिंग. तर या प्री ट्रेनिंगमध्ये काय होतं, तर मॉडेलला खूप मोठ्या प्रमाणात टेक्स्ट डेटा दिला जातो. त्याला सेंटेन्समधला पुढचा शब्द गेस करायला सांगितला जातो. उदाहरणार्थ इंडियाज कॅपिटल इज. जर मॉडेलने चुकीचं उत्तर दिलं तर सिस्टम त्याला त्याची चूक दाखवते आणि इंटरनल वेटेज ॲडजस्ट करते. हे प्रोसेस लाखो कोट्यावधी वेळा केली जाते. प्री ट्रेनिंग नंतर पुढचा स्टेप येतो तो म्हणजे फाईन ट्युनिंग. यानंतर मॉडेलला स्पेसिफिक टास्कसाठी ट्रेन केले जाते. उदाहरणार्थ क्वेश्चन आन्सरिंग, समरायझेशन किंवा कोडिंग. आणि तिसरा टप्पा असतो ह्युमन फीडबॅक. कधीकधी ह्युमन मॉडेलचं उत्तर चेक करतात आणि चांगल्या उत्तराला हायर रँकिंग देतात. यामुळे मॉडेल आणखी सुधारतो. उदाहरण म्हणून ChatGPT यासारखे सिस्टम मानवी फीडबॅक वापरून रिफाईन केल्या जातात. तुम्ही पाहिलंच असेल, कधीकधी ChatGPT आपल्याला ऑप्शन देतं की यातलं कोणतं उत्तर तुम्हाला योग्य वाटतं. तो आहे ह्युमन फीडबॅक. महत्त्वाची गोष्ट म्हणजे LLM माहिती समजून घेत नाही जसं मानव समजतो. तो काय करतोय तर तो पॅटर्न आणि प्रोबॅबिलिटी समजून घेतो. तो पुढचा शब्द कोणता आहे हे लॉजिकली आणि स्टॅटिस्टिकली योग्य आहे का हे कॅल्क्युलेट करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर LLM टेक्स्ट डेटामधील पॅटर्न ओळखतो, पुढचा शब्द प्रेडिक्ट करतो, चुका सुधारून त्यात स्वतःला इम्प्रूव्ह करतो आणि ह्युमन फीडबॅकमुळे आणखी स्मार्ट बनतो. प्रत्येक पॉवरफुल टेक्नॉलॉजीसोबत काही रिस्क येतातच. LLMच्या सुद्धा काही मर्यादा आहेत, काही धोके आहेत. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. LLM खूप इंटेलिजंट वाटतो, पण लक्षात ठेवा तो माणूस नाही. तो विचार करू शकत नाही, तो समजून घेऊ शकत नाही. तो काय करतोय, फक्त पॅटर्न्स आणि प्रोबॅबिलिटीजचा वापर करतोय. म्हणूनच काही मर्यादा त्यावर लादल्या जातात. समजा तुम्ही ChatGPTला विचारलं की गिव्ह मी लेटेस्ट स्टॉक मार्केट डेटा. जर त्याच्याकडे रिअल टाईम ॲक्सेसच नसेल तर तो अंदाजे उत्तरे देऊ शकतो किंवा चुकीचीच माहिती देऊ शकतो, तेही अगदी कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने. यालाच म्हणतात हॅल्युसिनेशन, म्हणजेच कॉन्फिडन्सने चुकीचं उत्तर देणं. दुसरं म्हणजे तो बायास देखील होऊ शकतो. तर चला पाहूया की याच्या काय मर्यादा आहेत. पहिलं म्हणजे जे आत्ताच आपण डिस्कस केलं की हॅल्युसिनेशन. LLM कधीकधी पूर्णपणे चुकीची माहिती देतो, तेही अगदी कॉन्फिडन्सने, अगदी आत्मविश्वासाने, जे की आपल्याला खरी वाटते. ट्रेनिंग डेटा जर पक्षपाती असेल तर LLM हा बायास होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा तो माणूस नाही आहे, त्यामुळे त्याच्याकडे रिअल अंडरस्टँडिंग नाही आहे, त्याच्याकडे भावना नाही आहे, त्याच्यात नैतिकता नाही आहे. त्यामुळे त्याला खरा अर्थ समजत नाही. तो फक्त पुढचा शब्द कॅल्क्युलेट करतो. त्यामुळे तुम्हाला मिळालं उत्तर कदाचित ते ॲप्रोप्रिएट असेलच असं नाही. डेटा प्रायव्हसी लीक हाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जर सेन्सिटिव्ह डेटा आपण मॉडेलला दिला तर तो चुकीच्या पद्धतीने वापरला जाण्याचा धोका आहे. म्हणूनच ChatGPT किंवा कोपायलट यासारखे जेव्हा टूल कंपन्या वापरतात तेव्हा त्यामध्ये स्ट्रॉंग प्रायव्हसी पॉलिसीज वापरल्या जातात. टेक्निकली पाहिलं तर LLM हे मोठं न्यूरल नेटवर्क आहे जे ट्रान्सफॉर्म आर्किटेक्चर वापरतं आहे. तो पुढचा शब्द प्रेडिक्ट करतोय, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वापरतोय, पण तो फॅक्ट चेक करत नाही आहे. तो एक्सटर्नल डेटा व्हेरीफाय करत नाही आहे. तो फक्त ट्रेनिंग डेटावर चालू आहे. जर ट्रेनिंग डेटा चुकीचा असेल तर त्याची माहिती नक्कीच चुकीची असणार आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर LLM पॉवरफुल आहे, पण तो परफेक्ट नाही. तो चुकीची माहिती देऊ शकतो, बायास असू शकतो आणि त्याला खऱ्या अर्थाने समज नसते. म्हणूनच AI वापरताना ह्युमन जजमेंट खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला AI शब्दकोशचा भाग. आज आपण लार्ज लँग्वेज मॉडेल हे पाहिलं, LLM कसं काम करतं, त्याच्या मर्यादा काय आहेत ते पाहिलं. असाच नवीन AI कॉन्सेप्ट आपण पुढच्या AI शब्दकोश या मालिकेत नक्कीच पाहू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. माय डिजिटल डायरीजला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेल पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.